जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, टीईटी परीक्षेमधील विज्ञान विषयावर आधारित सध्या 50 प्रश्न आज आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये जवळपास या ठिकाणी 50 प्रश्न जे आहे तर ह्याच्यामधले तुम्हाला 2 ते 3 सध्या इथं पाहायला मिळतील। तर तुम्हाला 2 ते 3 मार्काचा फायदा नक्की होणार। तर आपण इथं वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जे काही प्रश्न आणि प्रश्नासंदर्भात जे उत्तर असेल तर ते तुम्हाला सध्या लक्षात राहील। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला तर मग आपण बघूया टीईटी विज्ञान विषयावर आधारित 50+ प्रश्न। तर बघा, पहिला प्रश्न आहे, आवर्ती सारणीमध्ये क्षारधर्मी धातू कोणते आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे, हा प्रश्न देखील विचारला गेलेला आहे। तर आवर्त सारणीमध्ये जे काही क्षारधर्मी धातू कोणते आहे, तर त्याच्यामध्ये बघा समूह 1 मधील घटक, उदाहरणार्थ सोडियम आणि पोटॅशियम हे जे आहे तर तुम्ही घटक लक्षात ठेवा। दुसरा प्रश्न आहे, फॅरेडेचा दुसरा नियम काय सांगतो? महत्त्वाचा प्रश्न आहे, मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे। तर विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये निर्माण होणारा विद्युत प्रवाह त्या चुंबकीय क्षेत्राचा विरोध करतो, असं ह्या ठिकाणी फॅरेडेचा जो काही दुसरा नियम आहे तर तो सध्या सांगत असतो। तर ह्याच्यामधले तुम्हाला स्टेटमेंट सध्या विचारले जातात। तिसरा प्रश्न आहे, आयनिक संयुग कसे तयार होते? जे काही संयुग आहे आयनिक, तर ते कसे तयार होते? तर धातू आणि अधातूच्या इलेक्ट्रॉन्सच्या आदान प्रदानातून सध्या बघा तयार होते। तर हे महत्त्वाचं तुम्ही बघा लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न आहे, एन्झाईम म्हणजे काय? महत्त्वाची कन्सेप्ट आहे, एन्झाईम म्हणजे काय? तर जैव रासायनिक प्रक्रियाचा वेग वाढवणारे प्रोटीन म्हणजेच एन्झाईम। पुढचा प्रश्न आहे, पाण्याचं रासायनिक सूत्र काय आहे? तर आपल्याला माहिती आहे H2O हे पाण्याचं रासायनिक सूत्र आहे। प्रश्न क्रमांक 6, द्रव्याची स्थिती काय निर्धारित करते? जे काही द्रव्य आहे तर त्याची स्थिती काय निर्धारित करते? तर तापमान आणि दाब हे सध्या निर्धारित करते। पुढचा प्रश्न आहे, ऑक्सिजनचे संयोजन गुणांक काय आहे? बरोबर, तर 2 आहे। तर हे लक्षात ठेवा। पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती किती आहे? हा प्रश्न मागे विचारला गेला आहे। तर पृथ्वीची जी काही गुरुत्वाकर्षण शक्ती किती आहे? तर 9.8 मीटर बाय सेकंद वर्ग, लक्षात असू द्या। कोणत्या रंगाचं बघा तरंग जे काही आहे तर ते सर्वात कमी आहे? तर जांभळा जो आहे म्हणजे व्हायलेट रंगाचं जे तरंग आहे तर ते सर्वात बघा कमी आहे। तर हे लक्षात असू द्या तुम्ही। पुढचा प्रश्न आहे, ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? जी काही ध्वनी असते तर ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? तर ठोस पदार्थामध्ये सर्वाधिक असतो। प्रश्न क्रमांक 11 बघा, अंतरिक्षात प्रकाशाचा वेग किती असतो? जे काही अंतरिक्ष असेल, आकाश असेल, तर त्याच्यामध्ये जो प्रकाश आहे तर प्रकाशाचा वेग सध्या बघा किती असतो? तर 3/10⁸ मीटर बाय सेकंद। तर हे लक्षात असू द्या। असे तुम्हाला वन लाइनर प्रश्न सध्या विचारले जातात। तर बघा पुढचं आहे, डीएनएची रचना काय आहे? म्हणजेच डीएनएची जी काही रचना असेल तर ती डीएनएची रचना काय आहे? तर बघा डबल हेलिक्स असते। तर हे लक्षात असू द्या। प्रश्न क्रमांक 13 बघूया, परिस्थितिकीय तंत्रामध्ये उत्पादक कोण असतो? तर हरित वनस्पती असते। पुढचा प्रश्न आहे, दर्पणातील प्रतिमा उलट असते का? दर्पण म्हणजे काय? तर आरशा, आरशाची जी काही प्रतिमा असते तर ती सध्या बघा उलट असते का? तर हो, उलट असते। पुढचं आहे, ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन म्हणजेच काय? तर ऑक्सिजन जोडण्याची प्रक्रियेला आपण ऑक्सिडेशन सध्या बघा म्हणत असतो। तर तुम्हाला व्याख्या इथं विचारली जाते। प्रश्न क्रमांक 16 बघा, इलेक्ट्रॉन्स जे काही इलेक्ट्रिक सेलमध्ये ध्रुव कसे असतात? बरोबर, तर त्याच्यामध्ये धन आणि ऋण असे काही 2 प्रकारचे सध्या बघा त्या ठिकाणी ध्रुव असतात। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 17, पृथ्वीच्या संबंधित स्थलांतराचे मुख्य कारण काय आहे? बरोबर, तर त्याचं मुख्य कारण म्हणजे गुरुत्वाकर्षण आणि केंद्रापसरण जी काही शक्ती आहे तर ते मुख्य कारण सध्या पृथ्वी संबंधित स्थलांतराचं आपल्याला म्हणता येईल। पुढचा प्रश्न आहे, डीएनए संदर्भात आहे। डीएनएचा जे काही पूर्ण अर्थ काय आहे किंवा डीएनए म्हणजेच काय? डीएनए म्हणजेच काय अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न मागे देखील विचारला गेलेला होता। तर डीएनएचं फुल फॉर्म आपल्याला माहिती पाहिजे, डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड। तर ह्या संदर्भात तुम्ही लक्षात असू द्या। फुल फॉर्म जेवढे पण फुल फॉर्म आहे तर ते लक्षात असू द्या। त्याच्यावरती तुम्हाला एक तरी प्रश्न सध्या बघा विचारला जातो। तर इथं बघा, विजेचा शोध कोणी लावला? तर बेंजामिन फ्रँकलिन यांनी सध्या लावला होता। पुढचा प्रश्न आहे, रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध कोणी लावला? तर ॲटोनी हेनरी बेकरल, हे लक्षात असू द्या, शास्त्रज्ञ। पुढचा आहे, फोटॉन म्हणजे काय? फोटॉन म्हणजेच काय? तर प्रकाशाची ऊर्जा कण। तर आपण इथं फास्टमध्ये रॅपिड फायर म्हणजे प्रश्न घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला फास्टमध्ये इथं लक्षात राहील। पुढचा प्रश्न आहे बघा, फॉर्म्युल्याला NaCl आहे तो कोणता संयुग आहे? बरोबर, ज्या NaCl म्हणजेच काय? तर साधे मीठ, लक्षात असू द्या। त्याचा फॉर्म्युला काय आहे? NaCl, साध्या मिठाचा। पुढचा प्रश्न आहे,
ॲसिडच्या pH मूल्यापेक्षा पाणी कसे असते? तर पाणी कसे असते? तटस्थ असते. त्याचा pH जो असतो तर तो 7 असतो. हे लक्षात असू द्या. पुढचं बघा, ॲसिड बेस कसे ठरवले जाते? जे काही ॲसिड बेस आहे तर ते कसे ठरवले जाते? तर pH स्केलद्वारे. जो pH स्केल असतो त्याच्याद्वारे सध्या बघा ठरवलं जातं. प्रश्न क्रमांक 25, लिंबूमध्ये कोणते ॲसिड असते? तर आपल्याला माहिती आहे की सेंट्रिक जे ॲसिड आहे तर ते लिंबूमध्ये असते. प्रश्न क्रमांक 26, कार्बन बघा, कार्बन संदर्भात प्रश्न आहे. तर कार्बन अलोट्रोपेस जे काही आहे तर ते सध्या बघा कोणते आहे? तर डायमंड आणि ग्रेफाईटमध्ये सध्या आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, प्रकाशाचे परावर्तन कोणते नियम पाळतात? प्रकाशाचे जे काही परावर्तन आहे तर ते कोणते नियम पाळतात? तर परावर्तनाचे 2 नियम पाळतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28, तर फोटो या ठिकाणी बघा, फोटो सिंथेसिस कोणत्या रंगाच्या प्रकाशात सर्वाधिक असते? तर निळा आणि लाल हे जे 2 रंग आहे तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला त्या प्रकाशामध्ये आपल्याला फोटो सिंथेसिस जे काय आहे तर ते पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे 29 नंबर, न्यूटनचा पहिला नियम जो काही पहिला नियम आहे तर तो सध्या बघा काय सांगतो? तर प्रतिबंध नसल्यास स्थिर वस्तू स्थिर आणि गतीतील वस्तू गतीत राहते. तर हे न्यूटनचा पहिला नियम आहे. तर न्यूटनचे बघा पहिला, दुसरा आणि तिसरा जे काही तिन्ही नियम आहे त्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर न्यूटनचे तिन्ही नियम तुम्ही पाठ करून ठेवा. ह्याच्यावरती एक प्रश्न 100% असतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30 बघा, दाब वाढल्याने वायूचे बघा आयतन काय होते? तर कमी होते. म्हणजेच हा नियम कोणाचा आहे? तर बॉयलचा नियम आहे. पुढचा आहे संवेदनशील वनस्पती कोणत्या असतात? तर स्पर्श संवेदना असलेल्या ज्या वनस्पती आहे, उदाहरणार्थ टच मी नॉट. पुढचं बघा, रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ कोणते असतात? रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ कोणते असतात? तर युरेनियम आणि थोरियम हे पदार्थ असतात. कुठल्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतो? तर मंगळ जो काही ग्रह आहे तर त्याला आपण लाल ग्रह म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 34, तर पृथ्वीवरील एक अणुऊर्जा किती काळ टिकवू शकते? बरोबर, तर दशके आपल्याला माहिती आहे. पुढचा प्रश्न आहे, वनस्पती हरितद्रव्याचे कार्य काय आहे? वनस्पती हरितद्रव्याचे कार्य काय आहे? तर प्रकाश संश्लेषणासाठी जो काही प्रकाश असेल तर तो ऊर्जा शोषणे हे काम आहे. बघा पुढचं आहे, रेड बडी इफेक्ट म्हणजेच काय? बरोबर, रेड बडी इफेक्ट म्हणजे काय? तर कायम उंच स्थानावर राहिल्यावर कमी ऑक्सिजनमुळे शरीरात RBC जी आहे तर ती सध्या बघा वाढत असते. त्यालाच आपण रेड बडी इफेक्ट सध्या म्हणत असतो. पुढचा आहे 37 नंबर, वायूचे तापमान कमी केल्याने त्याचे दाबावर परिणाम काय होते? तर दाब बघा कमी होतो. वायूचे तापमान जर आपण कमी केलं तर त्याचे दाबावर काय परिणाम होतो? तर दाब बघा कमी होतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38, जीव विज्ञानातील बघा पितृत्व सिद्धांत कोणत्या घटकावर आधारित आहे? तर DNA आणि RNA हे जे काही 2 घटक आहेत तर त्याच्यावरती सध्या पितृत्व सिद्धांत आधारित आहे. तर हा प्रश्न मागे विचारला आहे तर लक्षात असू द्या, IMP करा. पुढचा आहे बघा, रेडिओ ध्वनिकोशाचा वापर कशासाठी होतो? रेडिओ ध्वनिकोशाचा वापर कशासाठी होतो? तर उष्णता आणि इमेजिंगमध्ये या ठिकाणी रेडिओ ध्वनीचा वापर आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 40, कोणत्या ग्रहावर सर्वाधिक बघा चंद्र आहे? तर ज्युपिटरवर. पुढचा आहे सोडियम हायड्रॉक्साईडचे रासायनिक सूत्र काय? तर हे महत्त्वाचं बघा विचारलेला प्रश्न आहे, IMP करा. सोडियम हायड्रॉक्साईडचे रासायनिक सूत्र तर Na या ठिकाणी बघा NaOH. तर हे जे काही रासायनिक सूत्र आहे तर ते लक्षात असू द्या, सोडियम हायड्रॉक्साईडचे रासायनिक सूत्र आहे. तर जेवढे पण सध्या रासायनिक सूत्र असेल तर महत्त्वाचे जे काही असेल तर ते बघा पाण्यासंदर्भात असेल किंवा मग दुसरं सोडियम हायड्रॉक्साईड संदर्भात असेल किंवा मग NaCl संदर्भात असेल तर हे संपूर्ण पाठ करून ठेवा. कोणते कशाचे रासायनिक सूत्र आहे त्याच्यावरती देखील एक प्रश्न सध्या विचारला जातो. प्रश्न पुढचा आहे, कोणते धातू कमरेवर गरम न करता घट्ट राहतात? बरोबर, तर लोह आणि तांबे. पुढचा आहे, प्रोटॉन चार्ज काय असतो? बरोबर, प्रोटॉन चार्ज काय असतो? तर प्रोटॉन हा धन असतो. बरोबर, हे लक्षात असू द्या. पुढचा आहे, दाब वाढवल्याने द्रव्याचे उकळण्याचे तापमान काय होते? तर ह्याच्यामध्ये ते दाब वाढत जाते. जर दाब वाढवलं तर द्रवणाचे उकळण्याचे जे तापमान असेल तर ते वाढत जाते. DNA मध्ये कोणते 4 बेस असतात? महत्त्वाचा प्रश्न आहे DNA संदर्भात. तर DNA मध्ये कोणते 4 बेस असतात? तर बघा, एडेनिन असते, थायमिन असते, ग्लायनिन असते आणि सायटोसिन असते. तर हे 4 जे घटक आहे तर हे 4 घटक सध्या बघा DNA मध्ये 4 बेस असतात. तर हे तुम्ही लक्षात असू द्या.
पुढचा प्रश्न आहे कार्बन मोनॉक्साईडचा दुष्परिणाम कोणता असतो? तर बघा हिमोग्लोबिनशी जोडून ऑक्सिजनचे वहन कमी करतो, तर हा एक महत्त्वाचा दुष्परिणाम कार्बन मोनॉक्साईडचा आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 47 बघा प्रकाश संश्लेषणाचे समीकरण काय आहे? तर हा प्रश्न मागे विचारण्यात आलेला MP प्रश्न आहे, तर हे समीकरण तुम्ही पाठ करून ठेवा. प्रकाश संश्लेषणाचं समीकरण, तर समीकरण काय आहे? तर बघा 6CO2 + 6H2O प्लस प्रकाश ऊर्जा इज इक्वल टू C6H12O6 + CO2. तर हे जे समीकरण आहे तर हे समीकरण सध्या प्रकाश संश्लेषणाचं समीकरण आहे. तर असे तुम्हाला वेगवेगळे जे काही समीकरणं आहे तर ते सध्या TET परीक्षेमध्ये विचारले जातात. तर त्यापैकी हे एक महत्त्वाचं IMP समीकरण आहे, तर हे पाठ करून ठेवा. तर हे प्रश्न सध्या बघा रिपीट होतात, तर असे तुम्हाला 100% एक प्रश्न समीकरणावरती विचारला जातो. पुढचा आहे बघा 48 नंबरचा कंपन मानवी कानात कितीपर्यंत ऐकू शकते? जे काही कंपन असेल म्हणजे आवाज असेल तर ते मानवी जे कान आहे तर ते कितीपर्यंत ऐकू शकते? तर बघा 20 Hz म्हणजे हॉर्स ते 20,000 पर्यंत सध्या तो Hz पर्यंत सध्या कंपन जे आहे तर ते मानवी कान सध्या ऐकू शकतो. प्रश्न क्रमांक 49 या ठिकाणी बघा अनुक्रमणिका कशाद्वारे निश्चित केली जाते? तर प्रोटॉनच्या संख्येनुसार जी काही अनुक्रमणिका असेल तर ती कशाच्या माध्यमातून सध्या निश्चित केली जाते? तर प्रोटॉन असतात तर त्यांच्या संख्येनुसार सध्या ती निश्चित केली जाते. प्रश्न क्रमांक 50 बघा रासायनिक अनुप्रमाणिक तोलनाची पद्धत कोणत्या यंत्राच्या वापराने केली जाते? तर बघा स्पेक्ट्रोमीटर असतं, तर हे लक्षात असू द्या. हा प्रश्न मागे विचारण्यात आलेला आहे. तर जे काही अनुप्रमाणिक तोलनाची जी पद्धत असेल तर ती पद्धत कोणत्या यंत्राच्या वापराने केली जाते? तर स्पेक्ट्रोमीटर म्हणून यंत्र आहे, तर त्या यंत्राच्या माध्यमातून अनुप्रमाणिक जे काही तोलनाची पद्धत असेल रसायनातील तर ती सध्या ह्या जे यंत्र आहे स्पेक्ट्रोमीटर तर ह्यांच्या माध्यमातून सध्या केली जाते. तर हा प्रश्न मागे विचारण्यात आलाय, तर असे प्रश्न सध्या बघा रिपीट होतात. तर हे संपूर्ण जे प्रश्न असेल तर ते प्रश्न सध्या बघा पाठच करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच बघा 2 ते 3 मार्काचा फायदा तुम्हाला ह्या ठिकाणी होईल. तर सध्या आपण जे काही महत्त्वाचे TET परीक्षेमध्ये एकंदरीत विज्ञान विषयावरती जे सध्या प्रश्न होते 50 प्रश्न तर ते सध्या बघा आपण इथं बघितले आहे. अजून देखील बघा प्लेलिस्ट आहे आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर, तसंच ह्या व्हिडिओच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये बघा लिंक दिलेले आहे, तिथे तुम्ही संपूर्ण प्लेलिस्ट बघू शकतात. संपूर्ण पेपर 1 असेल, पेपर 2 असेल तर त्या संदर्भात जे घटक आहे बालमानसशास्त्रापासून परिसर अभ्यासपर्यंत सामाजिक शास्त्र, विज्ञान, गणित, मराठी, हिंदी संपूर्ण प्लेलिस्ट आहे, तर त्या एकदा तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला नक्कीच बघा त्याच्यामध्ये फरक हा दिसून येईल. तर सध्या हे एक महत्त्वाचा बघा लेक्चर होता. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, इतरांपर्यंत देखील जाऊ द्या. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे जे काही लेटेस्ट अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ. तर सध्या तरी एक महत्त्वाचा घटक होता. तर भेटू आपण नेक्स्ट एखाद्या घटकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.